नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती जी गट क ची भरती होणार आहे, तर त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक हे जे पदे भरली जातात, तर ही गट क च्या माध्यमातून भरली जातात. तर त्याच्या संबंधीची परीक्षा ही नवीन पेपर पॅटर्ननुसार होणार आहे. तर याच्यामध्ये फक्त मराठीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये जे 25 प्रश्न मराठीचे विचारले जाणार आहे ते फक्त मराठी भाषेत, आणि बाकीचे जे सर्व प्रश्न आहे गणित, त्याच्यानंतर इंग्रजीचे आणि त्याच्यानंतर जीकेचे जे प्रश्न आहे ते सर्वचे सर्व प्रश्न हे इंग्रजी भाषेतून विचारले जाणार आहे. तर नवीन पेपर पॅटर्ननुसार आपण हा जो आहे हा सराव पेपर 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्या आधीचा पहिला व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तोही तुम्ही पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, द सायमन कमिशन वॉज बायकॉटेड बाय इंडियन बिकॉज ऑफ. तर ऑप्शन पहा, इट सॉट टू कर्ब सिव्हिल लिबर्टीज ऑफ द इंडियन, इट्स proposed to partition India, it was all white commission without Indian representation, it proposed measure to contain nationalism. तर याचे योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, इट वॉज ऑल व्हाईट कमिशन विदाउट इंडियन रिप्रेझेंटेशन. आता पुढचा प्रश्न पहा, फॉर हाऊ मेनी डे डीड महात्मा गांधीज व्हॉलंटियर ऑफ द साल्ट सत्याग्रह वॉक. तर महात्मा गांधीजींचा तो मिठाचा जो सत्याग्रह होता तर तो सत्याग्रह किती दिवस चालला होता? तर हे आपल्याला त्यांनी विचारले. तर मिठाचा जो सत्याग्रह हा किती दिवस चालला होता? तर ऑप्शन 6, 12, 18 की 24. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 24 दिवस तो चालला होता. जर तुम्हाला सत्याग्रह कोणत्या ठिकाणापासून चालू केला होता आणि कोणत्या ठिकाणी तो बंद झाला, तर याचे जर प्रश्न विचारला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सत्याग्रह कोठे चालू झाला होता? तर साबरमतीमध्ये तो चालू झाला, आणि त्याचे शेवट कोणत्या ठिकाणी झाले? तर दांडी या ठिकाणी त्याचा शेवट झाला. हेही तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. आणि जर तुम्हाला विचारले त्याची तारीख काय होती, तर 12 मार्च ते 5 एप्रिल 1936 ही दांडी यात्राची ही जी तारीख आहे ही साल्ट सत्याग्रहाची होती, असे तुम्ही लक्षात घ्यायचे. आता पुढचा प्रश्न पहा, आफ्टर लिव्हिंग द काँग्रेस इन 1939 सुभाषचंद्र बोस फॉर्म हिज ओन पार्टी नेम एज. सुभाषचंद्र बोस जे होते ते काँग्रेस पार्टी 1939मध्ये सोडल्यानंतर त्यांनी त्यांची पार्टी स्थापन केली. तर त्याचे नाव काय? सोशलिस्ट ब्लॉक, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट ब्लॉक, फॉरवर्ड ब्लॉक की सोशलिस्ट काँग्रेस ब्लॉक. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे फॉरवर्ड ब्लॉक, हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न 4, डू ऑर डाय, करेंगे या मरेंगे. हे जे आहे, गांधीजी गेव दिस मंत्र टू द नेशन ऑन द इव्ह ऑफ विच मास मुवमेंट. करेंगे या मरेंगे हा जो मंत्र आहे हा कोणत्या मुवमेंटसाठी त्यांनी बोलला होता? रॉलेट सत्याग्रहासाठी, साल्ट सत्याग्रह, क्विट इंडिया मुवमेंटसाठी की नॉन कोऑपरेशन मुवमेंटसाठी. तर याचे काय योग्य उत्तर आहे? क्विट इंडिया मुवमेंटसाठी हे वाक्य बोलले गेले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अरेंज द फॉलोइंग हिस्टॉरिकल इव्हेंट इन द क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स. 1 नंबर चंपारण्य सत्याग्रह, 2 पार्टिशन ऑफ बेंगॉल, 3 जालियनवाला बाग हत्याकांड. तर हे जे आहे आता हे जे 3 इव्हेंट दिले हे क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ देअर ऑकरन्स, सुरुवातीला कोणता इव्हेंट झाला म्हणजे कोणती घटना सुरुवातीला घडली, दुसरी कोणती, तिसरी कोणती, त्याच्यानुसार हे अरेंज करायचे. तर ऑप्शनमध्ये 1, 2, 3, 4 ऑप्शन पहा. आधी चंपारण्य सत्याग्रह झाला की पार्टिशन बेंगाल झाली की जेव्हा जालियनवाला हत्याकांड झाला, तर हे तुम्हाला अरेंज करायचे. तर याचे जे योग्य उत्तर आहे, याचे योग्य उत्तर काय आहे? तर आधी पार्टिशन ऑफ बेंगाल हे झाला, त्याच्यानंतर चंपारण्य सत्याग्रह आणि नंतर जालियनवाला बाग, म्हणजे योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 4. तर हे जे आहे या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता, पार्टिशन ऑफ बेंगाल हे 1905मध्ये झालं. त्याच्यानंतर 1917मध्ये चंपारण्य सत्याग्रह झालं, आणि त्याच्यानंतर 1919मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला. तर हे जे आहे हे आपलं 4 नंबर ऑप्शन हा बरोबर आहे 5 साठी. पुढचा प्रश्न, द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म बाय द बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट इन. ऑप्शन पहा, 1956, 1960, 1958, 1954. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आता, द छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डिझाईन बाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जे आहे हे कोणी डिझाईन केले? फ्रेडरिक विल्यम स्टीवन, रॉजर मॉरिस, रिचार्ड मॉरिसन की जॉनी मेलन. तर याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 फ्रेडरिक विल्यम स्टीवन हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा आता,
इलेक्ट्रिक बल्ब फिलामेंट मेडअप ऑफ, इलेक्ट्रिक बल्बची जे फिलामेंट आहे ते कशापासून बनते? कॉपर, लीड, अल्युमिनियम की टंगस्टन? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 टंगस्टन. पुढचा प्रश्न, नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी वॉज डिस्कवर्ड बाय. आता रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? मेरी क्युरी, थॉमस एडिसन, फर्मी, हेनरी बॅक्युरेल. तर याचे जे योग्य उत्तर आहे, याचे योग्य उत्तर आहे 4 नंबर हेनरी बॅक्युरेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 758 वाट, 746 वाट, 750 वाट की 744 वाट? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे 746 वाट. तर आता हे जे मागील 3 ते 4 प्रश्न हे जे होते, हे मागचे 3 जे प्रश्न होते, इलेक्ट्रिक बल्ब फिलामेंट, नॅचरल रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि 1 हॉर्स पॉवर, हे जनरल सायन्सच्या टॉपिकमध्ये होते. हे जनरल सायन्समधील पॉईंट होते. तर असेही प्रश्न तुम्हाला विचारू जाऊ शकतात. तर हे जे प्रश्न आहे हे तांत्रिक विभागातले नसून हे जनरल सायन्स या विभागातले आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मराठीचा. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव नाही? ऑप्शन सासू, भाऊ, चाक, परंतु. तर याचे काय आहे उत्तर? तर याचे योग्य उत्तर आहे परंतु. पुढील शब्दामधून उपसर्ग ओळखा. यथा, इक, दार, वान. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर यथा हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा आता, शांत या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन पहा, नीरव, निर्मळ, निखळ, निव्वळ. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे नीरव. पुढील क्रियापदामधून चुकीचे रूप ओळखा. जा, जाईल, जावल, जायचे आहे. तर याचे चुकीचे रूप, आता हे जे आहे हे क्रियापद आहे, तर याचे चुकीचे रूप कोणते आहे? तर जावल हे चुकीचे रूप आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा आता, वडचणीचे पाणी ओढ्याला गेले या वाक्याचा योग्य अर्थ कोणता? आता हा जो वाक्प्रचार आहे तर याचा योग्य उत्तर काय आहे ते पाहायचे आहे. फार चांगले घडणे, अनपेक्षित धक्कादायक घटना घडले, काहीतरी नवीन घडणे, सांडपाणी ओढ्यात सोडणे. तर वडचणीचे पाणी ओढ्यात गेले हे जे वाक्प्रचार आहे याचं योग्य उत्तर काय आहे? तर अनपेक्षित धक्कादायक घटना घडणे. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता 16 नंबर, पुन्हा प्लस आगमन हे जे शब्दसंधी आहे तर या 2 पदांचा योग्य संधी ओळखा. तर ही संधी जोडून कोणता शब्द तयार होणार आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. पुन्हा आगमन, पुनर्गमन, पुनरागमन, पूर्णगमन. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर पुनरागमन. ऑप्शन नंबर 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्नार्थक वाक्य ओळखा. होते ते सगळे बऱ्यासाठी, बरं आहे, येतो, बरी होशील, हां, बरी आहे का? तर प्रश्नार्थक वाक्य यांनी सांगितले आहे. तर याच्यापैकी प्रश्नार्थक वाक्य कोणतं आहे? बरी आहे का? या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य आहे. आता पुढचा टॉपिक पहा इंग्रजीचा. आय डॅश डॅश द अपार्टमेंट ऑल डे एस्टरडे, क्लिअर, वॉश आउट, क्लीन अप, नोन ऑफ दिस. तर याचे योग्य उत्तर काय आहे? आय क्लीन अप द अपार्टमेंट ऑल डे एस्टरडे. ऑप्शन नंबर 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. 19 नंबरचा प्रश्न, मिनिंग ऑफ चिकन फीड. तर चिकन फीड हे जे आहे याचा मिनिंग काय आहे, याचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन पहा, अ व्हेरी स्मॉल मनी, ह्यूज मनी, फूड फॉर थॉट, नोन ऑफ दिस. तर चिकन फीड हे जे आहे याचे योग्य उत्तर आहे अ व्हेरी स्मॉल मनी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, यू आर रनिंग सो फास्ट आय कांट कॅच डॅश डॅश विथ यू, ऑन, अप, टू, फॉर. आता हे जे प्रपोजिशन हे या ठिकाणी वापरायचे, तर कोणते प्रपोजिशन या ठिकाणी येऊ शकतं? यू आर रनिंग सो फास्ट आय कांट कॅच अप विथ यू. ऑप्शन नंबर 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न, आय हॅव बीन वेटिंग फॉर डॅश डॅश लॉंग टाईम. तर या ठिकाणी योग्य आर्टिकल वापरायचे आहे, ए, ॲन, द की नो आर्टिकल. तर आय हॅव बीन वेटिंग फॉर, तर या ठिकाणी अ लॉंग टाईम. ऑप्शन नंबर 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर आता हे जे आहे हे इंग्रजीचे प्रश्न झाले. आता इंग्रजीचे प्रश्न तुम्हाला असे येऊ शकतात. त्याच्यानंतर ते ग्रामॅटिकल एरर हे कोणता आहे? सेंटेन्स देतील 2-3 त्याच्यापैकी एरर कोणता आहे, कोणत्या सेंटेन्समध्ये एरर आहे ते विचारू शकता. त्याच्यानंतर चेंज द व्हॉइस हे विचारू शकता. त्याच्यानंतर डिग्री विचारू शकता किंवा टेन्स जे कार्ड आहे ते विचारू शकता. सेंटेन्समधील एरर विचारू शकता किंवा अल्फाबेटिक ऑर्डरप्रमाणे जे शब्द लागतील त्यांचे सिरीज विचारू शकता. अशा कोणत्याही प्रकारचे ते प्रश्न उत्तरे आपल्याला विचारू शकता. आता पुढे गणिताचा भाग पहा. आता हे जे आहे 1, 2, 6, 24 डॅश डॅश 720.
तर या ठिकाणी 1 2 6 24 डॅश डॅश 720. तर या ठिकाणी पहा 1 गुणिला 2 या ठिकाणी गुणिला 2 या ठिकाणी गुणिला 3 केलं, या ठिकाणी गुणिला 4 केले, 6 चूक 24 या ठिकाणी गुणिला 5 केले पाहिजे, म्हणजे 24 गुणिला 5 120 आणि 120 गुणिला 6 केल्यानंतर 12 72 720 येणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न कोडिंगचा NCDP ODEQ. तर या ठिकाणी कोणता नंबर कोणता कोडिंग येणार आहे की ज्याचा संबंध MPROशी येणार आहे. तर NCDP याचा संबंध ODEQ याच्याशी येतो आहे, म्हणजे N+1 O, C नंतर +1 D नंतर +1 E, P नंतर +1 Q. तर MPRO याच्यातून -1 करून जे येणार आहे ते पहा. तर याचे योग्य उत्तर काय येणार आहे. तर याचे योग्य उत्तर काय येऊ शकते, LOQN. ऑप्शन नंबर 2 हे त्याचे योग्य उत्तर येणार. आता पुढचा प्रश्न. इन अ सर्टन कोड लँग्वेज बीम इज रिटन ॲज 5% स्टार कॅपिटल K अँड कम इज रिटन ॲज $7K%. हाऊ बॉम्ब इज रिटन ॲज. तर कोड जो आहे कोड 5% K स्टार याने रिलेट केले. त्याच्यानंतर कम COME कम हे $7K आणि % याने रिलेट केले. तर BOMB हे कशाने रिलेट करू शकता. तर BOMB तर हे आपल्याला पाहिजे. तर कोड लँग्वेज बीम, तर हा जो आहे हा बीम आहे, BEAM. तर बीम साठी 5 हा 5, O साठी 7, M साठी K आणि पुन्हा B साठी 5, 5 7 K 5, 5 7 K 5. ऑप्शन नंबर 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करून घ्या आणि इतर तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअरही करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंटही करू शकता. आता पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न 25 नंबर. रश्मिका walk 10 किलोमीटर टुवर्ड नॉर्थ अँड मीट देअर फ्रेंड ॲट टेक राईट टर्न. आता या ठिकाणी डायरेक्शनचा प्रश्न. रश्मिका वॉज 10 किलोमीटर टुवर्ड नॉर्थ. आता रश्मिका जे आहे हे रश्मिका आहे हे 10 किलोमीटर नॉर्थकडे गेली, टुवर्ड नॉर्थ अँड मीट देअर फ्रेंड या ठिकाणी तिच्या मैत्रिणीला भेटली. अँड टेक राईट टर्न अँड वॉक 4 किलोमीटर. राईट टर्न घेतला 4 किलोमीटरवर आली. अँड अगेन वॉक टुवर्ड नॉर्थ अँड टुवर्ड नॉर्थ टू 3 किलोमीटर. या ठिकाणाहून ती पुन्हा 3 किलोमीटर पुढे गेली. फाइंड द मिनिमम डिस्टन्स बिटवीन मीटिंग पॉईंट अँड द लास्ट पॉईंट. मीटिंग पॉईंट आणि लास्ट पॉईंटमधला डिस्टन्स विचारलं आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट याच्यातील डिस्टन्स आहे हे आपल्याला विचारले. तर हे डिस्टन्स कसे फाइंड करता येतील. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार 4चा स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर बरोबर हे करणं हा डिस्टन्स, म्हणजे किती 16 प्लस 9 बरोबर 25 आणि याचा स्क्वेअर रूट 25चा स्क्वेअर रूट 5. ऑप्शन नंबर 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पहा. आता द ट्रॅफिक लाईट ॲट 3 डिफरंट रोड क्रॉसिंग चेंजेस आफ्टर एव्हरी 48 सेकंद 72 सेकंद अँड 108 रिस्पेक्टिवली. आता द ट्रॅफिक लाईट ॲट 3 डिफरंट रोड. आता हे 3 रोड आहे, हा एक, हा दुसरा, हा तिसरा. तर या ठिकाणी एक लाईट, या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. तर या ठिकाणचा हा लाईट 48 सेकंद, हा 72 सेकंद आणि हा 108 सेकंदानंतर चमकतो आहे. इफ दे ऑल चेंजेस सायमल्टेनियसली ॲट 8:20 नंतर. 8:20 ते सर्व लाईट एकाच वेळी चमकले होते. 8:20 ते चमकले. देन व्हॉट टाईम विल चेंज अगेन सायमल्टेनियसली. तर पुन्हा कोणत्या टायमाला ते सारखेच चमकतील असा प्रश्न विचारला आहे. तर हे जे आहे आता हा जो रोड आहे तो 48 सेकंदाने चमकतो. दुसऱ्यावरील सिग्नल हा जो आहे हा 72 सेकंदाने चमकतो आहे आणि तिसरा जो आहे हा 108 सेकंदाने चमकतो आहे. तर तिन्ही हे जे सिग्नल आहे 48, 72 आणि 108 सेकंदांनी चमकणार आहे. तर यांचा जो लसावी आहे तो लसावी फाइंड आउट करू.
तर यांचा जो लसावी आहे, हा जो लसावी जो आहे, तर या तिन्ही संख्यांचा लसावी कोणता येणार आहे, तर तिन्ही संख्यांचा लसावी जो आहे हा 432 हा येणार आहे. तर 432 म्हणजे 432 सेकंद हा लसावी येणार आहे. तर 432 सेकंद म्हणजे किती मिनटं झाले, तर भागीला 60 करून घ्या. 6 7 42 आणि 1 2 7 42 मिनिट आणि 12 सेकंद, 7 मिनिट 12 सेकंद. तर या ठिकाणी 7 मिनिट 12 सेकंद हे आपले योग्य उत्तर येणार आहे. तर योग्य उत्तर कसे येणार आहे, 8:20 तो चमकला होता, तर त्याच्यानंतर कितीला चमकेल, तर 8:27 आणि 12 सेकंद. 8 27 12 कोणत्या ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. तर हा जो प्रश्न आहे हा LCMच्या टाईपमधील प्रश्न होता, तो तुम्ही समजू शकता, पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. अ वेंडर बॉट बनानास ॲट 6 फॉर ₹10 अँड सोल्ड फॉर 4 ॲट ₹6. फाइंड गेन ऑर लॉस पर्सेंट. आता एक वेंडर आहे, तर त्यानं काय केलं, केळी विकत घेतले. आता कॉस्ट प्राईस खरेदी किंमत किती आहे, 6 फॉर ₹10. आता 6 केळी घेतले, ₹10 आले. आणि विक्री किंमत किती आहे, सेलिंग प्राईस 4 केळी विकले, ₹6 आले. तर या ठिकाणी हे जे केळी आहे, या केळ्यांची किंमत आपण केळ्यांची संख्या सारखी करू. 6 दुनी 12, 4 त्रिक 12. तर या ठिकाणी 2, या ठिकाणी 3 गुणू. तर कॉस्ट प्राईस किती येते, कॉस्ट प्राईस 20 आणि सेलिंग प्राईस 18. तर खरेदी किंमत जी आहे हे 20 आहे आणि विक्री किंमत हे जी आहे 18 आहे. म्हणजे ₹2 दिले लॉस झाला आहे. तर ₹2 लॉस किती रुपयावर, ₹20 भागीला गुणिला 100. तर सरळ रूप द्या, 10% लॉसमध्ये आहे तो. तर या ठिकाणी तो 10% लॉसमध्ये आहे. तर योग्य उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 हे आपले योग्य उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारचे हे जे गणित आहे, हे गणिताचे, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे, त्याच्यानंतर GK, मराठी आणि इंग्रजीचे प्रश्न तुम्हाला हा जो पेपर आहे या पेपरमध्ये विचारू शकता. फक्त मराठीचा जो टॉपिक आहे, मराठीचा टॉपिक हा मराठीमध्येच होणार आहे आणि बाकी सर्वचे सर्व जे 3 विषय आहे, 3 सब्जेक्ट जे आहेत ते सगळे इंग्लिशमध्ये होणार आहे. म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि इतर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि इतरही काही कमेंट करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत मांडू शकता. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक दिल्या आहे त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही तांत्रिक विभागाचे किंवा जे GKशी रिलेटेड प्रश्न आहे ते तुम्ही पाहू शकता. पुन्हा भेटूया नवीन माहितीमध्ये, नवीन व्हिडिओत. धन्यवाद.